नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय दक्षिण दावणगिरी लोणी डोसा। तर या डोशाची अगदी परफेक्ट अशी रेसिपी आज आपण पाहणार आहोत। हा डोसा वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट होतो आणि चवीला खूपच छान लागतो। चला तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया दक्षिण दावणगिरी लोणी डोसा। तर इथे मी तांदूळ घेतलेत, 4 वाट्यात मोजून आपल्याला इथे तांदूळ घ्यायचे आहेत। इथे कोणतेही तांदूळ तुम्ही घेऊ शकता, ज्याचा भात मोकळा होतो असे तांदूळ घ्यायचे आहेत। रेशनचे तांदूळ तुम्ही घेतले तरी चालेल। तर या वाटीने मोजून मी 4 वाट्या तांदूळ घेतले। अशी तुम्ही कुठलीही घरातली एक वाटी सेट करा आणि तिने इथे सगळं साहित्य मोजून घ्या। अर्धी वाटी यामध्ये उडदाची डाळ घालायची आहे, अर्धी वाटी साबुदाणे घालायचेत। आता इथे बारीक साबुदाणे आहेत, जाडे घेतले तरी चालेल। यानंतर यामध्ये 1 वाटी पोहे घालायचेत, इथे मी जाड पोहे घेतलेत। यानंतर अर्धा चमचा यामध्ये मेथीचे दाणे घालायचेत, यामुळे फर्मेंटेशन छान होईल। आता यामध्ये पाणी घालूया भरपूर आणि हे सगळं साहित्य 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। धुतल्यानंतर यातलं सगळं पाणी मी काढून टाकलंय। आता पुन्हा यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे आपल्याला 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवायचं आहे। तर यावरती झाकण ठेवून आपण हे भिजत ठेवूया। तर इथे आता 5 तास झालेत। डाळ, तांदूळ हे सगळं साहित्य छान असं सॉफ्ट झालं आहे। आता हे वाटून घ्यायचं आहे। तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। याच्यातलं पाणी निथळून मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते। तर 2 ते 3 बॅचेसमध्ये हे थोडं थोडं वाटून घ्यायचं आहे। आता वाटताना यामधलंच आपल्याला पाणी घालायचं आहे, यामुळे फर्मेंटेशन छान होतं। तर इथे 2 चमचे पाणी घातलं आणि हे वाटून घेऊया। आणि अशा पद्धतीने सगळं हे आपल्याला डाळ तांदूळ वाटून घ्यायचं आहे। तर इथे पहा, सगळं डाळ तांदूळ, साबुदाणा आणि पोहे जे आपण भिजवून ठेवलं होतं सगळं मी वाटून घेतलं आहे आणि अगदी स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे। हे थोडं घट्ट आहे, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे पाणी घालून ते यामध्ये काढून घेतलं। मिक्स करून घेऊया। आता आपण हे फर्मेंट करण्यासाठी ठेवणार आहोत, त्यामुळे हे वाटल्यानंतर थोड्याशा मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं, कारण फर्मेंट झाल्यानंतर हे पीठ छान फुलून वर येतं। तर आता हे छान असं फेटून घ्यायचं 3 ते 4 मिनटं, म्हणजे या पिठामध्ये हवा भरते आणि आपले डोसे छान जाळीदार होतील त्यामुळे। तर हे असं फेटून घेतलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, हे असं हवं आहे आपल्याला, फ्लोईंग कन्सिस्टन्सी आहे। तव्यावरती डोसा घातल्यानंतर तो आपोआप पसरेल पीठ, असं आपल्याला हवं आहे। तर हे पीठ आता तयार आहे, हे आता आपण फर्मेंट करण्यासाठी ठेवूया। हे पीठ कमीत कमी 8 तास किंवा रात्रभर आपल्याला फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे। सध्या गरमीचे दिवस आहेत, त्यामुळे आपण असंच हे ठेवणार आहोत। थंडीमध्ये जर तुम्ही हे फर्मेंट करण्यासाठी ठेवणार असाल तर याला जाड कापडामध्ये गुंडाळून मग ठेवा, म्हणजे फर्मेंट होईल छान पीठ। तर हे मी आता असंच ठेवून देते। तर इथे पहा 8 तास झालेत, म्हणजे मी हे रात्री फर्मेंट करण्यासाठी ठेवलं होतं। आता सकाळ झाले आणि हे पीठ पाहू शकता अगदी फुलून वरती आलं आहे। आता या सगळ्या पिठाचे मी डोसे बनवणार आहे, म्हणून मी सगळ्या पिठामध्ये मीठ घालते। तुम्ही जर सगळ्या पिठाचे डोसे बनवणार नसाल तर तुम्ही ह्याच्यातलं अर्धं पीठ काढून घ्या आणि अर्धं तुम्ही फ्रीजमध्ये 2 दिवससुद्धा ठेवून वापरू शकता। आता हे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, हलक्या हाताने मिक्स करायचं। हे पीठ आता डोसे बनवण्यासाठी तयार आहे। डोसे बनवण्याआधी आपण डोस्याबरोबर खाण्यासाठी चटणी तयार करूया।
तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं घेतलं, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडंसं आलं, कोथिंबीर घेतली, चवीप्रमाणे मीठ घातलं आणि पाणी घातलं. चटणी वाटून घेऊया. चटणी बाउलमध्ये आता काढून घेऊया आणि चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया. तर तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं. यामध्ये पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा उडदाची डाळ आणि थोडासा कढीपत्ता घातला आहे. ही फोडणी तयार आहे. ही चटणीवरती घालूया, मिक्स करूया. तर ही मस्त अशी आपली चटणी तयार आहे, जी डोस्यांबरोबर खूप छान लागते. चटणी तयार आहे. आता आपण डोसे बनवूया. तर हे पीठ आपलं तयार आहे, त्यापासून डोसे बनवूया. तर इथे मी डोसा तवा गरम करत ठेवला होता. तवा अगदी मस्त गरम झाला आहे. आता यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं. इथे ब्रशने मी थोडंसं तेल लावून घेते. आता सेंटरला पीठ घालायचं, 1 ते 1.5 चमचा पीठ घालायचं आणि पहा थोडंसं पसरवून घ्यायचं आहे. जाडच ठेवायचा हा डोसा. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. तर इथे पहा मस्त अशी जाई आले डोस्यावरती. आता यावरती घरचं लोणी घालते मी. लोण्यामुळे खूप मस्त चव येते या डोस्याला. तुमच्याकडे जर लोणी नसेल तर तुम्ही बटरसुद्धा इथे घालू शकता. हा डोसा आता आपण उलटून घेऊया. पहा किती मस्त दिसतो हा डोसा. खूप छान रंग आला आहे, अगदी क्रिस्पी झाला आहे. तर हा वरच्या बाजूने असा क्रिस्पी होतो आणि आतून सॉफ्ट असतो. काढून घेऊया. तर अगदी मस्त डोसा तयार झाला आहे. आणखी एक इथे आपण बनवूया. तर हा डोसा बनवायला खूप वेळ लागत नाही, एकानंतर एक तुम्ही झटपट तयार करू शकता. हे जर पीठ तुम्ही तयार करून ठेवलं तर 2 दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं. तर हा सुद्धा डोसा पहा भाजून झाला आहे. यावरती सुद्धा लोणी घालते मी. लोण्याची चव खूप मस्त उतरते या डोस्यामध्ये. उलटून घेऊया. हा डोसा मी आता फोल्ड करून घेते. हा आता आपण चटणीबरोबर सर्व करूया. तर आजची ही दक्षिण दावणगिरी लोणी डोशाची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. नक्की करून पहा, सगळ्यांना आवडेल असा हा डोसा आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.